तर राम राम मित्रांनो, आजच्या सकाळची सुरुवात झाली आपल्या मनीला पोळी खाऊ घातल्यापासून. आणि आमच्याकडं पावसाची खूप गरज आहे, पण काही पडतच नाही बरं का. आपल्या ट्रॅक्टरला पण अजून महिना दीड महिना आरामच आराम आहे. आणि आज होता शनिवार, त्यामुळे निघालो आपली स्प्लेंडर घेऊन बजरंग बलीचे दर्शन घ्या. मंदिरात आल्यावर पहिले गणपती बाप्पाचे दर्शन घेतले, मग जय श्रीराम बोलून आपल्या बजरंग बलीचे दर्शन घेतले आणि निघालो घराच्या दिशेने. आणि आज आपला पहिला मिनी ब्लॉग आहे बरं का. घरी आले आले आपली स्प्लेंडर लावली आपल्या वॉशिंग सेंटरला. स्प्लेंडरला पण खूप दिवस झाली होती धुवेल नव्हती. ओलाला राग नको यायला, त्याच्यामुळे तिला पण धुवून टाकलं. धुवून झाल्यानंतर आपल्या स्प्लेंडरला पण 2 मिनिटं चालू ठेवलं. असं करायला आपल्याला आपल्या मेकॅनिकनं सांगितलं आहे बरं का. त्याच्यानंतर परत आपल्या स्प्लेंडरवर स्वार होऊन आपण निघालो होतो आपल्या गावाच्या दिशेने, कारण आज होता गोपाळ काला. मग आलो कानिफनाथ महाराजांच्या मंदिरात. आल्या आल्या सर्वात आधी नारळ फोडलं आणि दर्शन वगैरे घेतलं आणि डब्यात काला आणला होता तो पण ठेवला. आणि ही आमच्या गावची वेस आहे बरं का. मग काय आलो घरी येऊन मस्तपैकी जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर आपल्या मनीला आणि जॅनेला पाणी पाजलं. त्याच्यानंतर आपल्या पिकअपची एक मस्तपैकी रील बिल एडिट करून घेतली. त्याच्यानंतर काका म्हटले की ये बारा आपल्याला थोडं वरती घ्यायचंय. मग काय बारं काढलं आणि त्याच्यात अजून एक तुकडा टाकला आणि मस्तपैकी एकदम टकाटक वरती करून घेतलं. त्याच्यानंतर मनीला आणि जॅनेला आपण कुट्टी टाकली. घरी येऊन आजीला म्हटलो का माझ्या हाताच्या रेषा चेक कर. आजी म्हण तुझ्याकडे काही पैसे टिकणार नाही. अरे म्हणलो काही खरं नाही. आणि आता वाजले होते 5. मग आपल्या पिकअपची एक रील बिल अपलोड करून घेत. आणि मित्रांनो, असंच कायचं होतं आजचा आपला पहिला मिनी ब्लॉग. असेच मिनी ब्लॉग काढले पाहिजे का नाही तेवढं नक्की कमेंट करून सांगा.